नमस्कार. आज आपण तांदळाच्या पिठाची कुरडई करून घेऊया. त्यासाठी हे 1 किलोच्या आसपास आम्ही पीठ घेतलेलं आहे. आता या पिठाला आपण कालवून घेणार आहे. पीठ आपल्याला पाणी टाकून कालवून घ्यायचं आहे. हे 2-3 दिवस तांदूळ आम्ही पाण्यात भिजत ठेवून सुकवून दळून आणलेलं पीठ आहे. थोडं थोडं पाणी टाकलं, त्याला गुठळ्या न होऊ देता कालवून घ्यायचे चांगलं. हातानेच असं कालवायचं, म्हणजे त्याच्यात गाठी कुठं राहत नाही. हे अशा पद्धतीनं पूर्ण पीठ कालवून घेतले. एवढा दाटसरपणा असा एवढा ठेवायचा, त्याला असं एवढं दाट ठेवायचं. त्याच्यात आपण आता मीठ घालून घेऊया. चवीनुसार मीठ घालायचं आवडीप्रमाणे. थोडंसं मीठ 3 चमचे मीठ घातले. अंदाज घेऊन नंतर आपण पाण्यातसुद्धा थोडं टाकलं तरी चालतं. तर त्याला 10 मिनटं आपण असंच ठेवून देणार आहे, म्हणजे पीठ चांगलं भिजते. 10 मिनटं झाकून ठेवायचं. नंतर कुरड्या करायला घेऊ. 10 मिनटं झालेले आहे चुला ठेवून. बघा असं पीठ आपले भिजलेलं आहे. आता आपण ह्याला पाण्यात उकडणार आहे. त्यासाठी हे पीठ आहे एवढंच पाणी आपल्याला मोजून घ्यायचं आहे. या पिठाच्या ह्यानंच एवढं पाणी घ्यायचं आहे. गॅस सुरू करतो. पाणी आपल्याला उकळी काढायला घ्यायचं. त्यात थोडंसं मीठ टाकायचं. मी 1 चमचावर टाकून घेतलं. पाण्याला आपली छान उकळी आली आहे बघा. आता हे पीठ आपण ओतायच्या आधी एकदा हलवून घ्यायचं सगळं पूर्ण असं, म्हणजे वरती पाणी बिणी पडलेलं असते ते मिक्स होते सगळं. आणि आता या उकळीत हे पीठ सोडायचं. आणि आपण हे असं लाटण्यानं काटायला सुरू करायचं. एक सारखं आपलं असं लाटणं फिरवत राहायचं, म्हणजे गाठी होत नाही. पीठ शिजेपर्यंत असं हलवत राहायचं. अजिबात त्याला लाटून थांबवायचं नाही. गाठी होत आलं पाहायला लागले की ओळखायचं शिजत यायला लागलं. थोडं घट्ट होते तर तुम्ही बघू शकता. हे का अशा प्रकारे मी हटवून याला घट्ट केले. असं गाठी होऊ द्यायच्या नाही. असं चकचक वाजायला लागलं की घ्यायचं शिजत आहे. असं घट्ट छान असं शिजायला.
एकसारखं तुम्ही हलवलं की होत नाही, चुकत नाही. आता याला एक 5 मिनटं आपण झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आणि सगळं कढईचं जे चिकटलेलं आहे मध्ये टाकायचं. बघा आपलं हे पीठ आता शिजून तयार झाले. आता याच्या कुरड्या दळायला घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने थोडं थोडं पीठ याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. गरम गरमच भरावं लागतं, नाहीतर मग कुरडे नंतर त्याचे वेल बिघडतात. असं दाबून हाताने भरायचं. तर बघू शकता पीठ किती चांगलं झालं. जास्त मोठे अशी घालायचे नाही, मग वाळायला त्याला त्रास होतो, मध्ये कच्ची राहते, वाळत नाही. मग ते तळताना पण तळली चांगली जाते. थोडं आम्ही मोठ्या आकाराचं जाळी घातलेली आहे, कारण ती उन्हात वाळली की नाजूक वेल मोडतात. तुम्हाला हवे तसे घालू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपण 1 किलो पिठामध्ये हे छान कुरड्या घालून घेतलेल्या आहेत. बघा, अजिबात कुठेही पीठ वाया गेलेलं नाही आणि कुठेही गाठी वगैरे काय झालेली नाही. आता हे आपल्या सगळ्या कुरड्या अशा तयार आहेत. आपण आता वाळवायला ठेवणार आहेत. ऊन लागते म्हणून आम्ही हे सावलीमध्येच घालून घेतले. कुरडे आपण उचलून बघायची, पीठ कसं शिजलं हे बघा, लगेच उचलून कळते आपलं पीठ परफेक्ट तयार झालं. तिला अशी उचलून जरी नेला तरी काही होत नाही. आता अशा पद्धतीनं कुरड्या करा. 1 किलोला पाणी वगैरे व्हिडिओमध्ये दाखवले तसंच करा. पीठ चांगल्या पद्धतीनं हाटून घ्या आणि गरम गरम कुरड्या घालायला पीठ घालून कुरड्या करायच्या साच्यामध्ये. मग छान होतात कुरड्या. तुम्ही बघू शकता इथं आपल्या छान कुरड्या वाळून तयार आहेत. 1 किलो पिठाच्या ह्या एवढ्या कुरड्या झाल्यात. 50-55 कुरड्याही होते. आणि अशा कमी पीठ घेऊन कुरड्या करायच्या, म्हणजे त्या बिघडत नाही, छान होतात. या पद्धतीने तुम्ही छान अशा कुरड्या करा. या आता वाळलेल्या आहेत. आपण याला एक तळून पण तुम्हाला मी दाखवणार आहे. इथं आपण आता हे कढईत तेल तापत ठेवलं आहे. आता आपण हे कुरडे तळून बघूया. तुम्ही बघू शकता कुरडे खूप छान पद्धतीने फुललेली आहे. अशा पद्धतीने आम्ही या कुरड्या तळून तुम्हाला दाखवल्या आहेत. खूप छान आणि टेस्टी होतात. नक्की करून बघा. धन्यवाद.